नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक पेपर या ठिकाणी आज आपल्याकडे झाला होता, तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला बघा, अन्ननलिकेची लांबी खालीलपैकी किती सेंटीमीटर असते? बघा अन्ननलिकेची लांबी खालीलपैकी किती सेंटीमीटर असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील। अन्ननलिकेची लांबी ही 25 सेंटीमीटर एवढी ती लांबी असते। बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधले ते ठिकाण आहे? बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधले ते ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधले ते ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सुपरसॉनिक म्हणजेच खालीलपैकी काय? बघा सुपरसॉनिक म्हणजेच खालीलपैकी काय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील। विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीपेक्षा अधिक जे काही वेगवान असते त्यांना सुपरसॉनिक असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती? रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, तुळस ही वनस्पती रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी करणारी ती वनस्पती आहे। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, संत्री या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असते? बघा संत्री या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असते? बघा संत्र्यामध्ये क जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असलेलं ते जीवनसत्व आहे। बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होणारा तो रोग आहे? बघा कुष्ठरोग हा पुढीलपैकी कोणत्या जंतूमुळे होणारा तो रोग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील। विद्यार्थी मित्रांनो, मायक्टोबॅक्टेरियम लेप्रे या जंतूमुळे कुष्ठरोग हा प्रामुख्याने होत असतो। बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सातवा बघा, गणेश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचा? बघा गणेश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचा उदाहरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील। विद्यार्थी मित्रांनो, गणेश हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा, पचन क्रियेनंतर बघा प्रथिनांचं रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये होत असते? पचन क्रियेमध्ये बघा पचनानंतर प्रथिनांचं रूपांतर पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते? विद्यार्थी मित्रांनो, पचनानंतर प्रथिनांचं रूपांतर हे ॲमिनो ॲसिड यांच्यामध्ये प्रामुख्याने होत असते। बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक नववा बघा, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला गटामध्ये येणारा संबंधित शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी बघा काय विचारले, ओहम बरोबर वॅट आहे तर व्होल्ट बरोबर पुढीलपैकी काय येईल? बघा ओहम बरोबर बघा वॅट आहे तर व्होल्ट बरोबर पुढीलपैकी काय येईल? बघा व्होल्ट बरोबर, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील। विद्यार्थी मित्रांनो, एम्पियर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा एका उपचारात्मक भिंगाची शक्ती बघा +2.5 डी असल्यास त्याचे नाभिय अंतर पुढीलपैकी किती असेल? बघा एका उपचारात्मक भिंगाची शक्ती बघा +2.0 डी एवढी असेल तर त्याचं नाभिय अंतर पुढीलपैकी किती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, 40 सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, निओसिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा निओसिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, निओसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होण्याची शक्यता असते। प्रश्न क्रमांक 12 बघा, खालीलपैकी कोणते बघा शक्ती व ऊर्जा निर्माण करणारे अन्न घटक नाहीत? बघा खालीलपैकी कोणते बघा शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारे घटक नाहीत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील। विद्यार्थी मित्रांनो, पाणी हा घटक शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा तो अन्न घटक नाही। प्रश्न क्रमांक 13 बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये बघा डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या एका आजारामध्ये करतात?
बघा डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने करतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त लांब समुद्रकिनारा हा बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक लांबीचा बघा समुद्र या ठिकाणी किनारपट्टी लाभलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वाधिक या ठिकाणी किनारपट्टी ही लाभलेली आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे दररोजचे दररोज घ्यावे लागते जे जीवनसत्व शरीरामध्ये साठवले जात नाही। बघा खालीलपैकी कोणतं जीवनसत्व आहे विद्यार्थी मित्रांनो दररोजच्या दररोज घेणे हे आवश्यक असते, ते शरीरामध्ये साठवले जात नाही। बघा खालीलपैकी कोणतं एक जीवनसत्व आहे जे शरीरामध्ये साठवले जात नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, जीवनसत्व ब हे शरीरामध्ये साठवले जात नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा प्रामाणिकपणा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिमोफिलिया या रोगामध्ये पुढीलपैकी काय होते। बघा हिमोफिलिया या रक्तामध्ये पुढीलपैकी काय होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, रक्त गोठत नाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, मद्याचा म्हणजेच मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम पुढीलपैकी कोणत्या अवयवावर होत असतो। मद्यपानाचा अतिसेवनाचा परिणाम पुढीलपैकी कोणत्या एका अवयवावर होत असतो। बघा मद्यपानाचा सर्वाधिक दुष्परिणाम या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील, यकृतावर तो होत असतो। बघा ऑप्शन क्रमांक डी हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थंडा फराळ करणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा। थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कंप्लीट द सेंटेन्स विथ सुटेबल अल्टरनेटिव्स या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या रिकाम्या जागेमध्ये या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी भरायचा आहे। वी एट सो दॅट वी डॅश लाईव्ह बघा या रिकाम्या जागेमध्ये या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी अल्टरनेटिव्ह या ठिकाणी भरायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, वी एट सो दॅट वी मे लाईव्ह ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून बघा हिमोग्लोबिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होत असते। बघा हिमोग्लोबिनची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो लोहापासून ती होत असते। प्रश्न क्रमांक 22 बघा, खालील गटामध्ये या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं। बघा खालील गटापैकी या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील विद्यार्थी मित्रांनो, बटाटा या ठिकाणी चुकीचं पद आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अत्तराचे दिवे जाळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा। अत्तराचे दिवे जाळणे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पैशाची उधळपट्टी करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होत नाही। बघा खालीलपैकी कोणता एक रोग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो रोग पाण्यामुळे होत नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील, हिवताप हा रोग पाण्यामुळे न होणारा तो रोग आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता अक्षरगट हा इतरांसारखा नाही। बघा खालीलपैकी कोणता एक अक्षरगट आहे जो इतरांसारखा नाही। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, या ठिकाणी तो अक्षरगट या ठिकाणी तो वेगळा आहे। बघा ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो तर समिती या ठिकाणी बघा समिती सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला पुढीलपैकी काय म्हणतात। हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला पुढीलपैकी काय म्हणतात। बघा त्यांना काय म्हणतात तर त्यांना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील, कार्डिओग्राफ। बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील असलेल्या त्रिकोणाकृती प्रदेशाला पुढीलपैकी बघा नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे
त्रिकोणाकृती जो प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे जो त्रिकोणी प्रदेश आहे त्यांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, छोटा नागपूर. बघा, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, वर खाली समोर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे? वर खाली समोर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर हे शब्द शब्दयोगी अव्यय या जातीचे ते शब्द आहेत. बघा, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? पुढीलपैकी कोणत्या रोगामुळे शरीरामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो? तर मलेरिया रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.